काँग्रेसच्या एक्सवरनं पीएम मोदींवरती आक्षेपार्ह पोस्ट. पंतप्रधान मोदींची हेटाळणी करणारा फोटो केला पोस्ट. जबाबदारी घेण्याच्या वेळी गायब असं कॅप्शन. पहलगाममध्ये एनआयकडनं क्राईम सीन रिक्रिएशन. झिपलाईनसह काम करणाऱ्या स्थानिकांची चौकशी. व्हिडिओ आधारे तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानच्या हाशिम मुसाचा हात असल्याची माहिती. तपास संस्थांच्या सूत्रांनुसार मुसानंच दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिल्याची माहिती. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांनी पहलगाम हल्ला घडवून आणला. अमेरिकेतल्या एका मोठ्या वृत्तपत्राचा खळबळजनक दावा. जम्मू काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळं बंद करण्याचा निर्णय. शोध मोहीम सुरू असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव 87 पैकी 48 ठिकाणी पर्यटन बंदी. येत्या 1 मे पासून भारत पाकिस्तान सोबतचा व्यापार थांबवणार. पहलगाममधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकसोबतचे व्यापार तत्काळ थांबवण्याचा निर्णय. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र. संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी. विजय वडेट्टीवारांच्या असंवेदनशील आणि जनतेला दुखावणाऱ्या वादग्रस्त विधानाला माफी मागणं हा उपाय नाही. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आल्याचा बावनकुळेंचा दावा. करेगट्टा पहाडावर माओवाद्यांविरोधात मोठं अभियान सुरू. मोठ्या संख्येनं महिला कमांडोंचा सहभाग. तत्काळ युद्धबंदी आणि चर्चेची माओवाद्यांची पुन्हा मागणी. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट. नवी मुंबईतल्या पदोन्नती घोटाळ्यातील 12 कनिष्ठ अभियंत्यांची पदोन्नतीला स्थगिती. राष्ट्रीय तपास संस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल एनआयए पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणी जाऊन क्राईम सीन रिक्रिएट करण्यात आलेला आहे. गुन्ह्याच्या ठिकाणी पोहोचून अशा प्रकारे तपास करण्याची एनआयएची प्रक्रिया पुढील काही दिवस सुरू राहणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मागे हाशिम मुसाचा हात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या हाशिम मुसाचे थेट संबंध हे पाकिस्तानच्या लष्कराच्या स्पेशल फोर्सेसशी आहेत. मुसा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपचा माजी पॅरा कमांडो आहे. तर लष्कर तोयबासोबत काम करत असल्याचं समोर आलंय. केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या सकाळी महत्त्वाची बैठक पार पडते. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या व्यक्तींप्रती शोक व्यक्त करण्यासाठी ठराव मंजूर करण्यासाठी बैठक बोलवण्यात आल्याची माहिती आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. या अंतर्गत भारताने वाघा अटारी सीमेवरून व्यापार थांबवण्याचा निर्णय घेतलाय. अशातच भारताने पाकिस्तानला निर्यात केलेल्या औषधांची आणि औषध उत्पादनांची यादी मागवण्यात आली आहे. जम्मू काश्मीर सरकारने तात्पुरत्या स्वरूपात 48 पर्यटनाची ठिकाणं ही बंद करण्याचा निर्णय घेतलाय. शोध मोहीम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यटन बंद राहणार आहे. एकूण 87 पैकी 48 ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना जाता येणार नाहीये. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक पर्यटकांनी भीतीमुळे बुकिंग रद्द केलंय. मात्र दहशतवादाला टुरिझमने उत्तर देणं ही मोहीम सुरू आहे. मुंबईतील देशमुख कुटुंबीय याला अपवाद नाहीये. देशमुख कुटुंबियांनी 2 महिन्यांपूर्वी केलेलं बुकिंग रद्द केलेलं नसून ते आपल्या कुटुंबासोबत काश्मीर टूरवरती जात आहेत. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांनी पहलगाम हल्ला घडवून आणला असा मोठा दावा अमेरिकन वृत्तपत्रानं केलाय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत लवकरच पाकिस्तानवरती हल्ला करू शकतो असं या वृत्तपत्रात सांगण्यात येत आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय. पत्रातून संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानने 3 दिवसांसाठी हवाई क्षेत्र बंद केल्याची माहिती समोर आली आहे. भारताच्या कारवाईचा धसका घेत पाकिस्तानने हा निर्णय घेतलाय. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाकडून पर्यटकांसाठी सूचना जारी करण्यात आल्या.
फक्त मुख्य पर्यटन स्थळांवरच नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्याचं आवाहन केलं आहे. मंत्रीपद सुद्धा उशिरा मिळालं त्यासाठी तू उशिरा कुठे मिळालं? म्हणजे संघर्ष थोडासा करावा लागला. आता पालकमंत्री पदासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो. पहिल्याला मिळालं होतं तो भाग वेगळा आहे, परंतु नंतरच्या ह्याच्यामध्ये संघर्ष करायला लागला नाही. साहेबांनी डायरेक्ट जे काय आम्हाला 10-12 लोकांना दिलं त्यामध्ये भरतशेठचा नंबर लागला. पालकमंत्री पदासाठी संधी तुम्हाला संघर्ष करावा थोडाफार आहे, पण होईल चांगलं. संघर्षानेच चांगलं होतं असं आम्हाला. शेठ पण जर तटकरेंना पालकमंत्री पद दिलं तर तुमची भूमिका नेमकी काय असेल? कारण ज्या पद्धतीने बघा, वारंवार ध्वजारोहण त्यांना करण्यात द्यायचं आलं- नाही म्हणून थांबवलंय ना, ओके. त्याच्यानं समजा. नाही कोण डिवचत नाही, काय नाही. आम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जे काय सांगितलंय त्या अनुषंगाने आम्ही चाललोय. महायुतीमध्ये आहे, महायुती टिकून आम्हाला पुढे जायचं. जिल्हा नियोजनाच्या एक महत्त्वाची बातमी समोर येते. एकीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय, तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या ट्विटर हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची हेटाळणी करणारी पोस्ट करण्यात आलेली आहे. काँग्रेसने एक फोटो पोस्ट केलाय ज्याला जिम्मेदारी के समय गायब असं कॅप्शन देण्यात आलेलं आहे. या फोटोला कोणाचाही चेहरा नाही, यामध्ये हात आणि पाय दिसत नाहीयेत, मात्र पेहराव पंतप्रधानांचाच असल्याचं दिसतंय. जबाबदारीच्या वेळेला गायब असं कॅप्शन देत हा फोटो पोस्ट करत काँग्रेसने पातळी सोडून टीका केली आहे. त्यामुळे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसकडून खालच्या पातळीचं राजकारण सुरू होत असल्याचा आरोप केला जातोय. आपल्यासोबत सध्या प्रवीण दरेकर आहेत, त्यांच्याशी बोलूया. प्रवीणजी, आपण बघतोय काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून फोटो पोस्ट केलाय, तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला वाटतं काँग्रेसचा मूर्खपणा या ठिकाणी दिसतोय आणि मोदी शांत आहेत, गायब आहेत, हे वादळापूर्वीची शांतता आहे. आणि ते इतर नेत्यांसारखं वचवच बोलत नाहीत. त्यांनी एकदा संकेत दिलेले आहेत आपल्या भाषणामध्ये की तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रकारचा बदला त्या ठिकाणी घेतला जाईल, शिक्षा दिली जाईल. आणि त्याच्यामुळं बोलघेवडापणा करण्यापेक्षा प्रत्यक्षात कृती करणारं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं या ठिकाणी आहे. आता काँग्रेस ह्याच्यात पण राजकारण करत असेल तर यापेक्षा दुर्दैव त्या ठिकाणी असू शकत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं ज्या वेळेला देश संकटाचा आहे किंवा देश म्हणून लढायचा आहे त्यावेळेला पक्षीय ही जी लेबल आहेत ती मला वाटतं काही काळापुरती बाजूला काढली पाहिजेत आणि देश म्हणून सगळ्यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली लढलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला सामोरं गेलं पाहिजे. प्रवीणजी, खरं तर एकीकडे आपण बघतोय काँग्रेसच्या नेत्यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी पंतप्रधान मोदींनाच पत्र लिहिलंय आणि त्यानंतर हा फोटो समोर येतोय. नाही, मला वाटतं या संदर्भात योग्य तो निर्णय माननीय मोदी साहेब घेतील. ते कधी काय करावं याविषयी अत्यंत समज असणारं असं नेतृत्व मोदी साहेबांचं त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे या परिस्थितीमध्ये पहिलं काय करावं, नंतर काय करावं, देशवासियांना नेमकं काय हवंय याचं भान आणि जाणीव त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं काँग्रेसने सरकार सोबत राहावं आणि या सर्व लढ्यामध्ये त्या ठिकाणी देश म्हणून उभा राहण्याची आवश्यकता आहे. निश्चित. धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही सविस्तर बोललात. दिखाने के लिए दांत और हैं, खाने के लिए दांत और हैं. कहते हैं हम समर्थन कर रहे हैं सरकार का और इस तरह के ट्वीट पोस्ट किए जा रहे हैं. पाकिस्तान में वाहवाही लूटी जा रही है. आप देखिए, ये पाकिस्तान के पूर्व मंत्री कांग्रेस का ट्वीट टैग करके क्या लिखते हैं. जो वो लिखते हैं वो सबको शर्मसार करता है, क्योंकि जिस कांग्रेस पार्टी को विपक्ष की भूमिका निभा के भारत के साथ खड़ा होना था, आज वो कांग्रेस पार्टी पाकिस्तान में वाहवाही लूट रही है. वहां के मंत्री, पूर्व मंत्री कांग्रेस में अपना हमदर्द और मित्र और समर्थन ढूंढ रहे हैं. और दूसरी तरफ आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी और भारत की 140 करोड़ जनता एक साथ खड़ी है. आज ये सवाल पूछा जाएगा और पूरे दमखम से पूछा जाएगा, क्या ये एक ढोंग है कि कांग्रेस पार्टी, खड़गे जी, राहुल गांधी
ये लोग कहते हैं कि हम सरकार के साथ खड़े हैं और पीछे से पीठ में छुरा भोंकने का काम करते हैं। क्यों नहीं राहुल गांधी, ये जो ट्वीट पोस्ट किया गया है कांग्रेस हैंडल से, इस पे एक शब्द भी बोलते हैं? क्यों ऐसा है कि भारत में हर नागरिक नरेंद्र मोदी जी के साथ खड़ा है और कांग्रेस पाकिस्तान के साथ खड़ी है? क्यों ऐसा है कि पाकिस्तान के नेता कांग्रेस पार्टी के नेताओं के वक्तव्यों के साथ अपने वक्तव्य दे रहे हैं? उनको ऐसा लग रहा है कि उनका अगर कोई मित्र है भारत में तो वो कांग्रेस पार्टी है। और बड़े दुख की बात है, जैसा कल भी हमने उठाया था, रॉबर्ट वाड्रा ने कहा यह आतंकी हमला इसलिए हुआ क्यों। आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या। पुण्याच्या खडकवासलामध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मनसेनं आंदोलन केलं। यावेळेला मनसे कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळत जोरदार घोषणाबाजी केली। जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाला धक्का बसलाय। 2 माजी मंत्री अजित पवारांच्या सोबत जाण्याच्या तयारीमध्ये आहेत। माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर अजित पवार गटामध्ये जाणार आहेत। बीकेसी येथे जिओ वर्ल्ड सेंटर इकडे 1 ते 4 मे या कालावधीमध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट याचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाचं 1 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून पाकिस्तान विरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जाते, पण दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी पहलगाम हल्ल्यावरती वादग्रस्त प्रतिक्रिया दिल्या। आता या सर्व प्रतिक्रियांवरती राहुल गांधी नाराज असल्याची माहिती समोर येते। तर मल्लिकार्जुन खरगे यांनीही नाराजी व्यक्त केलेली असून पक्षाच्या नेत्यांना वेगळी विधानं जारी न करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या संदर्भातला निर्णय घेतील असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलं आहे। ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीचा फरक पडत नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी केलंय। तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला लागलेल्या आग माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाच्या आहेत असंही ते म्हणाले। पुण्यात अक्षय तृतीय निमित्ताने आंब्यांच्या दरामध्ये घट झाली। आंब्यांची आवक वाढल्यामुळे दरामध्ये घट झाली। यावेळेला हापूस आंब्याला 500 ते 800 रुपयाचा दर मिळतोय। पुण्यात अक्षय तृतीयेला आंबा स्वस्त झालेला आहे। दोडामार्गमधील साटेली भेडशी इकडे अवैध मदरसा उभारून तिकडे एक मुस्लिम धर्मगुरू प्रशिक्षण देत होता। हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी युवक आक्रमक झाले। स्थानिकांनी दोडामार्गच्या तहसीलदारांची भेट घेऊन अनधिकृत मदरसा हटवण्याची मागणी केली आहे। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे। दरम्यान पुराच्या पाण्यात गाय अडकलेली होती आणि नागरिकांनी या गायीची सुखरूप सुटका केली। एकीकडे नांदगाव मालेगाव तालुक्यातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणारा नागासाक्या धरणाने तळ गाठलेला असून धरणामध्ये जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे। तर दुसरीकडे परिसरातील शेतकरी अवैधरित्या शेकडो विद्युत मोटारी लावून धरणातून पाणी उपसा करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। सोलापूर विमानतळावरून 26 मे पासून विमानसेवा सुरू होते, तर 16 मे पासून विमानांचं बुकिंग सुरू होणार आहे। आठवड्यातून 2 वेळा सोलापूर गोवा विमानसेवा असणार आहे।